फर्स्ट टाइम आपण डिबेट जिंकलेलो आहोत बायको समोर. पाऊस पडायला पाहिजे बस आणि काही नको. पाऊस पडायला पाहिजे. हे बघा इकडे आपला आहे बाणगंगा. पावसाची वाट बघतोय. पावसाने ऍक्च्युली पोपट गेलाय आपला यार. फालतू गेला. म्हातारीचा बूट म्हातारीचा की असतात की ना माहिती नाही पण माझ्या पाठीत 2 मंकी बसल्यात एवढं गॅरंटी. तिकडून आपण गेलो डायरेक्ट बाहेर हाजी आली. मुंबई जिमखाना इस्लाम जिमखाना मग त्याच्यानंतर पारसी जिमखाना. माझा बेबीचा बाबू म्हणजे स्पृहाचा बाबू. लहानपणापासून बाबू बाग मारते. 17 वर्ष अगोदर मी इकडे कामाला होतो आधी पिपरे जनरलमध्ये नवशक्तीमध्ये. अरे साईड में रको. मध्ये काय उभे वाटतो रे हो ना. छान वाटतो कलर. इकडे पण मच्छी मार्केट या साईडला तुम्ही बोललो ना बघा. म्हणजे आमचं जे जनरेशन होतं ना त्यांनी शूटपर्यंत टोकापर्यंत गेलेलं. तेव्हा आम्ही कसं आवली पोरण होतो. आलीची पोरं आवली आहेत असं लफडा आहे. म्हणजे आरामात 3 गाड्या पास होती. एवढा मोठा फुटपाथ केला. आता एवढा मोठा फुटपाथ करायचा काय गरज होती आय डोंट नो. नमस्कार म्हणलं तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल वगैरे आम्हाला मनापासून स्वागत आहे. ह्या वर्षीचा पावसाळ्याचा आपला हा पावसाळी फर्स्ट व्लॉग असणार आहे. पण ऑफकोर्स तो असणार आहे मुंबईचाच. तुम्हाला आय नो तुम्हाला आपल्या कोकणातले म्हणा की मुंबईच्या बाहेरचे पावसाळी ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील ते पण आपले पुढे येणारच आहेत. कसं होतं ना गेल्या आठवड्यात आपलं जर तब्येत डाऊन होते 4-5 दिवस आपण घरीच होतो. प्लस ऑफिसची कामं इतर कामं होते आपल्याकडे बाहेर मिळालंच नाही. आज विचार केला शनिवार आहे. आज फुल फॅमिली आपण चाललो आहे असंच एक मुंबईमध्ये चक्कर मारायला. पाऊस मगाची प्रचंड प्रमाणात होता पण आता पाऊस गेलेला आहे यार शे. कारण मेन आपल्याला पाऊस पाहिजे. तर मी अमू आणि माझी मुलगी स्पृहा आपण तिघही चाललो आहेत बाईकनी. ऑफकोर्स आपली आली बघा. ऑफकोर्स आपली स्वप्न सुंदरी आपण घेऊन जात नाही. हारली जात नाही. आपण जाणार आहे आपल्या ॲक्सेसने. ही अमूची ॲक्सेस आहे बरोबर ना. माझी आता मी कोणाला तुझं नाव घेतलं ना. मी अमूची ॲक्सेस आहे. तर आता मी ऑफकोर्स माझा गोप्रो सेटअप मी लावलेलं आपल्या हेल्मेटवर. थोडंफार तुम्हाला मुंबई दाखवीन. थोडंफार जे काय जे पण मी आपण फिरू ते तुम्हाला ऑफकोर्स पाहायला मिळणार आहे आणि काही नाही. आता डिबेट चालू आहे. मी म्हणतो आपण कोलाबा जाऊया गेटवे जाऊया मग नरिमन पॉईंट जाऊया मग त्याच्यानंतर बँड्रावरली सिलिंग म्हणजे नॉट बँड्रावरची सिलिंग बँड्रावर फिरू. आणि ह्या मॅडम म्हणतात जायचं जुहूला. अरे आता वाजले 4:30 पोहोचते पण 5:30 पावणे 6 ट्रॅफिकमध्ये अडकणार. जुहू बीचला तसाही आपला जाऊन उपयोग नाही कारण बीच कारण पावसामध्ये बीचवर जात नाही. पहिली गोष्ट म्हणजे तिकडे जाऊन 5 मिनिटापासून परत येणार का उपयोग आहे त्या गोष्टीचा. म्हणून आपलं बाहेर जेवायचं आहे. म्हणूनच माझं काय म्हणणं होतं मस्त आपलं जे कोलाबा आहे गेटवे आहे छान छान स्पॉट आहेत. लोक बाहेरून येतात तिकडे आणि आपण तिकडे चाललोय. आम्ही दर सॅटर्डे संडेला फक्त गेटवे कुलाबा पण पावसाळ्यात 1 नंबर दिसतं आपलं गेटवे कुलाबा नरिमन पॉईंट. आता 5 वाजता तिकडे 1-1 तास तिकडे थांबणार का नाही ना. आपण उतरू तिकडचा आनंद घेऊ या गोष्टी करू. 1 तास आता आपण बायकोत पूर करत जायचं ते पण ट्रॅफिक मध्ये. काय डोक्याला शॉर्ट आहे यार. मला तो एरिया खूप आवडतो. पण एरिया बघण्यात काय आपण सेम म्हणणं आहे. बघू अजून आता ऑन दी आपण ठरवू आपलं काय करायचं. चला तर मंडळी फायनली निघे 5:45 झालेले आहेत. आपण आपल्या बाबूला पिक केलेलं होतं. म्हणजे पहिलं पिक केलं मग माहीत पडलं की माझा वॉलेट घरी विसरलो. मग परत घरी आलो वॉलेट घेतलं आणि निघालो आता. आणि फायनली आज फर्स्ट टाइम आपण डिबेट जिंकलेलो आहोत बायकोसमोर. आपण जुहूला जात नाही आहे. आपण चाललो आहेत आपलं नरिमन पॉईंट कुलाबा गेटवे आणि जर टाईम मिळाला तर आपण जाणार बँड्राला ते खाली ते हे आहे ना वर्ली सिलिंगच्या इकडे तिकडे राऊंड वगैरे मारून आपण येऊ असा विचार आहे. कारण तिला म्हणालो जुहूला जाण्यात काही पॉईंट नाही आहे. खूप गर्दी असते प्लस तिकडे ॲक्च्युली कचरा पण खूप असतो. आपण 1 तास प्रवास करून तिकडे जाणार 5 मिनटं वगैरे थांबणार आणि परत येणार. काय उपयोग आहे त्या गोष्टीचा ना. फुकटच्या ट्रॅफिकमध्ये कंटाळा येतो. आणि मला माहिती आहे माझी बायको कशी आहे. जोरात पाऊस पडला तर ती रेतीमध्ये जात पण नाही. म्हणजे चोपाटीची रेत आहे त्याच्यामध्ये जातच नाही ती. तिला ते खराब वाटतं. तर तिकडे जाऊन करणार काय तू. फुकट 1 तास टाइमपासमध्ये फुकट आपण 1 तास मस्तपैकी ट्रॅफिकमध्ये करत जायचं. नॉन सेन्स. तर फायनली आम्ही पलीकडे आपण आता नरिमन पॉईंट ना. वाव दुबईला चला. पण चला पाऊस पाहिजे होता. आज पाऊसच नाही यार. काय डोक्याला शॉर्ट. तर आपला आता हा तिवरचा सिग्नल आहे. तिवर सिग्नल आपण क्रॉस करतोय. अरे वा सिग्नल चालू आहे. चला तर मंडळी आपला प्लॅन झाला आहे चेंज. आपण जाणार तो नरिमन पॉईंटला. तिकडे जात नाही. आपण घेतोय राईट आणि चालू वाळकेश्वरला. आपण वाळकेश्वरला जाऊ तिकडे जाऊ बाणगंगेला आणि बाणगंगा करून आपण मग आपला नरिमन पॉईंट साईडला येऊ. ही आपली चौपाटी गिरगाव चौपाटी. तिकडे मस्तपैकी फुटबॉल टग ऑफ वॉर मस्त खेळतात. सही मजा करतात रेतीमध्ये. ही मजा येते. अरे माझी बायको येत नाही ना या रेतीमध्ये. माझ्या बायकोला घाण वाटते चायला. मला ना माझ्या बाबूला आवडतं.
पाऊस मागताय भाई. नाणी पार्क. ॲक्सेस घेऊन जायचं हेच कारण होतं, कारण की आपल्याला खाली डिक्की आपल्याला सीटच्या खाली स्पेस मिळतं ना, आपलं रेनकोट वगैरे आपण ठेवू शकतो, काय टेन्शन नाही. म्हणजे प्लस माझे गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरीज, वायर, चार्जर वगैरे सगळं ठेवून शकतो मी. आणि आता हार्ले घेऊन गेलो असतो तर आपल्या पाठी लावायला टॉप बॉक्स, ते एवढी झंझटमारी करायची इच्छा नव्हती माझी. पण आपण लॉंग राईडला नक्कीच आपण आपले हार्ले घेऊन जाणार, सप्तामध्ये घेऊन जाणार. नेक्स्ट वीक आपला प्लॅन आहे, बघू आता. आणि इकडे अथांग असा पसरलेला समुद्र इकडे, हे सर्व आता नवीन केलं आहे, हे सर्व काचेचं वगैरे इकडे त्या साईडला. म्हणजे तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आपलं वालकेश्वर, बाणगंगा, नरिमन पॉईंट, कुलाबा, गेटवे सर्व पाहायला मिळणार आहे. कदाचित हा व्लॉग थोडा मोठा होईल तर नक्कीच संपूर्णपणे पहा. म्हणजे तुम्हाला मुंबईचा आनंद घ्यायचा असेल, पावसाळी आनंद घ्यायचा असेल तर संपूर्ण तुम्ही नक्कीच पाहिलं पाहिजे. आणि आता बघताय तर लाईक ठोका. हे आपला वालकेश्वरचा एरिया इकडचा हा बघा. इकडे लागेल हे आहे राजभवन, हे बघ इकडे लेफ्टला. पाऊस पडायला पाहिजे बस, आणि काही नको, पाऊस पडायला पाहिजे. तर इकडे आता हा टर्न आलेला आहे. तुम्ही स्ट्रेट बघितलात ना, तिकडे आपला खंडोबाचं मंदिर आहे एकदम स्ट्रेट. आणि आता आपण टर्न घेतोय जायला बाणगंगेला. हा वाला आपण लेफ्ट घेतोय. आणि इकडे आणि आपला हा एक नंबर पॉश एरिया. इकडे बिल्डिंग्स, पार्किंग्स, ओहो एक नंबर चुम्मेश्वर. ॲक्च्युली आमूच्याकडे मैत्रीण राहते, त्याच्या घरी आपण गाडी पार्क करू आणि ते समोर त्यांचं, आणि बरोबर त्याच्या घरासमोरच बाणगंगा आहे, तर ते आपण तिकडे जाऊ. मग हे कुत्र्या थांब रे. तर आता आपण टुवर्ड्स बाणगंगेला चाललो आहे, तिकडे एरिया आलेला आहे तो. आणि हे बघा, हे इकडे आपलं आहे बाणगंगा, या साईडला बघा, हे पूर्ण बाणगंगा आहे. चला आपण गाडी पहिलं पार्क करू आणि मग खाली जाऊया. तर आपण आता आमूच्या मैत्रिणीकडे आलो आहेत ना, मस्तपैकी अर्धा तास मस्त गप्पा गोष्टी केल्या, चहा वगैरे प्यालो. तर आता आपण ते गच्चीवर आलेलो आहोत. ते गच्चीवर व्ह्यू पहा ना, एक नंबर व्ह्यू आहे तुम्ही बघा. आणि मस्त हवा सुटले मस्त. आणि ॲक्च्युली बाबू पाऊस नाही आहे बेबी. म्हणजे ॲक्च्युली आम्ही विचार करतोय की पाऊस पडू दे म्हणून विचार केला की आपण रेनकोट पण काढायचा आणि नुसतं भिजायचं आहे, पण साला पाऊसच नाही, लफडते झालं. तर आता ऑलमोस्ट नाही येईल पाऊस येईल का, हवा मग सुटली आहे. आता मंडळी आता 6 वाजलेले आहेत. आता निघतोय. पहिला आपण तो बाणगंगेला ते जर तुम्हाला दाखवतो आणि मग स्ट्रेट आपण जाऊ आपल्या नरिमन पॉईंटला. मग कुलाबा गेटवे करत मग आपण घरी जाऊ आराम. वा मस्त हवा सुटली. सकाळी काय पाऊस होता यार. आणि आता बघा, तर हे बघा, हे इकडे आहे बाणगंगा. आता आपण हळूहळू उतरतो जायला. तर हे बघा, इकडे आपला आहे बाणगंगा. आणि तुम्ही तिकडे पाहाल ना, ते बघा तिकडे आपल्या सर्व बदक आहेत. तिकडे ते बदकाला जेवण वगैरे येतात त्या साईडला. किती बदक्या बघा त्या साईडला, ते बघा तिकडे. बाकी एक नंबर व्ह्यू मस्त आहे. फक्त पाऊस पडायला पाहिजे होता रे, मिसिंग आहे. आणि इकडे नाही बघा, फिश वगैरे पण दिसतात त्या साईडला. कुठेतरी कामू. हा ते बघा हलत्या बघा थोडं. तो बघा तो हा बघा. तर मंडळी इकडून निघतोय आपण. आय थिंक 6:30 वाजले असेल आता. आणि आता आपण जाणार आहे थेट नरिमन पॉईंटला. पावसाची वाट बघतोय. पावसाने ॲक्च्युली पोपट गेला आपला यार, फालतूगिरी असो. चला गाडीत बसून निघू, गाडीमध्ये बाईकवर बसून निघू. तर बाणगंगेच्या समोरच हे इकडे मंदिर आहे शंकराचं. हे बघा इकडे शंकराचं मंदिर आहे या साईडला. चला पाय पडून घ्या आणि निघूया आपण आता. तर मंडळी आपण आपली गाडीकडे पार्क केली होती. आपण ह्या घरात गेलो होतो आणि घराच्या समोरच विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे बघा. सही रे. तर आता आपण निघालो आहेत ना, तिकडे वालकेश्वर एरियामध्ये तुम्हाला ना खूप असे चढण उतरून पाहायला मिळतं. असे खूप चढण खूप उतरून पाहायला मिळतं. आणि 101 बिल्डिंग आहे, 101 एक नंबर. तर आता आपण लेफ्ट मारलं की येतं हँगिंग गार्डन, राईट मारलं की आपल्याला त्या साईडला म्हणजे चौपाटी साईडला. तिकडे आपण आता आलो आहे हँगिंग गार्डनकडे.
हे समोरचं आहे हँगिंग गार्डन. इकडे आहे म्हातारीचा बोट राईडला. इकडे जर आता आपण एनर्जी पिऊन घेऊ पोहासाठी. म्हातारीचा बोट, म्हातारीचा बोट. आणि इकडे काय म्हणतात त्याला, विविंग गॅलरी म्हणून खूप आधी बनवलं होतं इकडे. हे बघा इकडे आतमध्ये, मग तिकडून तुम्हाला पूर्ण व्ह्यू पाहायला मिळतो आपला नरिमन पॉईंटचा. त्याचा मी व्लॉग खूप आधी केला होता, जेव्हा ओपन झालं होतं ना तेव्हा मी इथं व्लॉग केला होता. प्रमोद नवलकर प्रेक्षक गॅलरी असं नाव आहे त्याचं. आणि आता इथून आपण खाली उतरतोय. हां इकडे, हां आणि इकडे लास्ट, आणि इकडे आम्हाला लास्ट टाइम पिकॉक दिसला होता. पिकॉक, मोर मोर. आणि इकडे असे खिळे लावले होते म्हणजे कोण उलटा येऊ नये म्हणून. काय काय खिळे तुटलेत. सही आहे, म्हणजे असे उलटे येऊ नये म्हणून, कारण हा फक्त वन वे आहे त्यासाठी. बाकी इकडे हा एरिया इतका छान आहे ना, मस्त हिरवागार परिसर आहे इकडे ना, मस्त वाटतं. सिरियसली मस्त वाटतं इकडे. पिकॉकचे इकडे हे लावले, पिकॉकचे इकडे काय म्हणतात त्याला, स्टॅच्यू लावले तिकडे. म्हणजे इकडे पिकॉक असतात म्हणून लावले स्टॅच्यू इकडे. मंकी असतात की नाही माहिती नाही, पण माझ्या पाठीत 2 मंकी बसल्यात एवढं गॅरंटी आहे मला. अच्छा गोरीला बसले, मंकीने गोरीला बसले म्हणते. चला फायनली आपण स्पॉटला आलो आहे जिकडे आपण राईड मारला होता वाळकेश्वरला. आता आपण घेतो लेफ्ट जा नवीन पॉईंटला. आणि आता हलका हलकाचा पाऊस पडायला लागलेला आहे. येस फायनली, होप सो. हवा बापरे जबरदस्त हवा सुटते, जबरदस्त. तिकडे चालू आहे बेबी, म्हणजे पाठी होतं बाल भर. हे बघा इकडे बघा, इकडे बघा ते ठोकळे पण आणून ठेवले तिकडे, दगड त्या साईडला. किती मोठा फुटपाथ आहे बघा, किती मोठा फुटपाथ आहे बघा तो. मारे टोपे गंडे. आणि इकडे आपला तो कोस्टल रोड आहे बघा. हा तिकडून आपण गेलो डायरेक्ट बाहेर पडू हाजी अलीला. आणि आपण जेव्हा हाजी अलीवरून येतो तेव्हा आपण इथून सरळ स्ट्रेट बाहेर पडतो. इकडे योगा सेंटर आहे पाठी आपलं. हे इकडे आहे तारापूरवाला एक्वेरियम, आता नवीन केलं या लोकांनी, इकडे नवीन केलं आहे. आणि इकडे मुंबई पोलीस जिमखाना. लाईनीत तुम्हाला भरपूर ग्राउंड पाहायला मिळतील. मुंबई जिमखाना, इस्लाम जिमखाना, मग त्याच्यानंतर पारसी जिमखाना, मग विल्सन जिमखाना, खूप जिमखाना साईडला गेलं तर हा वाला कोस्टल रोड आहे. म्हणजे इकडून गाडी बाहेर पडते डायरेक्ट आपण जायला टुवर्ड नरिमन पॉईंट मंत्रालय असं. फ्रॉम हाजी अली टू नरिमन पॉईंट निव्वळ 7 ते 8 मिनटात तुम्ही पार होतात. नॉर्मल तुम्ही पीक आवर्समध्ये आलात तर कमीत कमी हाफ एन आवर लागतो, कारण ट्रॅफिक वगैरे. फक्त आपण 7 ते 8 मिनटात पार करतो आपण. व्हेरी गुड आहे. आणि आता सर्व ग्राउंडमध्ये बघा आता ग्रास उगवले छानपैकी, मस्त. क्रिकेट बंद, सही आहे. गाडी एकदम, आपल्याला गाडी एकदम आरामात चालवायची, काही घाई नाही आहे. कारण आज जेवण पण आपल्याला मॅडम घरी बनवणार नाही आहे. मॅडम बोलली आप पार्सल मागाव, ठीक आहे पार्सल मागू. फुल ऑन फॅमिली डे आपला, फॅमिली डे. कदाचित आपला बँड्रा आपण कॅन्सल करू, कारण ऑलमोस्ट 7 वाजायला आले आहेत. तर तिकडे बँड्रा जायपर्यंत 8-9 वाजतील, खूप काळोख होईल. आपण इकडेच फिरू, गेटवे आणि कोलाबा वगैरे, तसं बरं पडेल. जाताना गेटवे करू, जाताना गेटवे कोलाबा करत परत ह्याच मार्गे आपण येऊ बॅक टू आपल्या घरी. तर तुम्हाला तिकडचा भाग तुम्हाला पुढे पाहायला मिळणार त्या साईडचा. बाकी थेंब पाऊस. इकडे कसं आहे ना, इकडे बाजूला समुद्र असल्यामुळे ना थेंब पाऊस पडतोच पडतो. आपल्याकडे काय नसतं, पण इकडे थेंब पाऊस पडतो फॉर शुअर. पण जोरदार पाहिजे रे, म्हणून तर आम्ही सर्व रेनकोट बिनकोट काढून डिक्की मी टाकायला की आपल्याला नुसतं भिजायचं आहे आणि काय नाही. गर्दी बघा तिकडे, त्या काय गर्दी आहे चायला. पण तिकडचं आपलं तुम्हाला येताना सांगेन मी, हॉटेल मरीन प्लाझा 1 नंबर हॉटेल आहे. चला आता इकडे ऑलमोस्ट पुढे टोक आहे आपला नरिमन पॉईंटचा. आपण तिकडे आता जाणार नाही, आपण तेव्हा गेटवे करून इकडे येऊ, मग त्या टोकाकडे जाऊन मग आपण स्ट्रेट निघू असं करू. आणि हा माझा बेबीचा बाबू, म्हणजे स्पृहाचा बाबू. लहानपणापासून बाबू बाग मारते, कारण लहानपणी खूप फिरायचो आम्ही गेटवे बिटवे या साईडला बघा बाबू. आणि इकडे सर्व मोठे मोठे ऑफिसेस आहेत, बँक्स आहेत त्या साईडला पूर्णपणे. आणि पुढे आयनॉक्स पण आहे. तर इकडून राईट मारलं की तिकडे टोक लागतं. त्या टोकाला आहे द पीपल्स जर्नल किंवा नवशक्ती हा न्यूजपेपरचा तिकडे मीडिया हाऊस येतो तिकडे टोकाला त्या साईडला. 17 वर्षा अगोदर मी इकडे कामाला होतो आधी पीपल्स जर्नलमध्ये, नवशक्तीमध्ये. आणि इकडे समोर आहे मंत्रालय इकडे या साईडला.
ह्यांच्याकडे नाश्ता खूप करायचो मी इकडे वसंत सागरला, कारण टायमिंग माझं असायचं दुपारचं लाईक 3 ते 10-11, तर रात्रीचं 7-8 वाजता आपण इकडे नाश्ता पाणी करायचं. आणि समोर आहे मंत्रालय बा इकडे. तेच तर बोलतो मी, पाऊस पाहिजे. पाऊसच नाही, लफडा ते आहे ना यार, आयला बोलतो फालतूगिरी. आपण घरी पोचू ना, घरी पोचलं की धोधो पडेल बघा तो डोक्याला शॉट. तर मंडळी इकडे आपण आलो होतो ना, तर आता काय झालं ना, पावसाची वाट बघतोय आपण, म्हणून विचार केला आपण तोपर्यंत आपण नाश्ता पाणी करून घेऊ. अमू खाते आहे काय, चीज रोल ना, चीज रोल, हां चीज फ्रँकी खाते आहे निनाद कोल्ड्रिंक सेंटरमध्ये. बाबूने घेतला वेफर, कारण की बाबूने आधी एनर्जी प्यायलेली, आणि आपण आपला फेवरेट समोसा. ॲक्च्युली आपण हा नाश्ता पाणी ब्रेक यासाठी घेतलेला आहे की आपल्याला भूक लागली होती, ती गोष्ट वेगळी, पण पावसाची वाट बघतोय. तर पाऊस पडला तर वेल अँड गुड, आता आपण खाऊ, आपण निघू पुढे गेटवे करत आपण कोल्हापूरकडे जाऊ, आपण डायरेक्ट आपण मुंबईला घरी जाऊ तसं विचारा. तर मंडळी 7:20 झालेले आहेत आणि पावसाचा नामो निशाणच नाही. ज्यासाठी आपण टाईमपास करू, तुम्ही नाश्ता पाणी वगैरे करू, टाईम घालू, पाऊस पडेल, पण काय एक थेंब नाही, डोक्याला शॉर्ट झाला आहे आपला. आता आपला हा इकडे सर्कल आहे, सर्कलने आपण स्ट्रेट जाऊ गेटवे करत कोल्हाबा करत आपण आपला नरिमन पॉईंटने निघू. विक्रांत बोटचं तिकडे त्यांनी हे केलं आहे, तिकडे त्या साईडला मॉडेल उभं केलं तिकडे त्या साईडला. बघू दाखवतो तुम्हाला मी तिकडे. काय यार पूर्ण मूड झाला पूर्णपणे. बघा तुम्हाला बोललो होतो मी विक्रांतचं मॉडेल दाखवेन, राहून गेलं बघा. मारे टोपे कंडेरी. तर हे तर पुढे आपलं गेटवे आहे, हे बघा इकडे गेटवे आपल्या इकडे या साईडला. हो आज लाइटिंग मीटिंग आहे गेटवेला, ते बघा तिकडे समोर. सही आहे सही आहे सही आहे. पुढून दाखवतो पुढून दाखवतो. अशा काय मध्ये उभे आहेत, अरे साईड मध्ये रखो, मध्ये काय उभे कळत ना, लोक एडी बिडी आहेत काय. आणि इकडे ताजमहल हॉटेल या साईडला, राईटला ताजमहल हॉटेल आणि अब लेफ्टला गेटवे. हो एक नंबर. हां तर बाबू कलर मस्त वाटतो रे, हो ना, छान वाटतो कलर. काहीतरी इव्हेंट वगैरे आहे कोणास ठाऊक. हां काय माहिती काय तिकडे. ताजमहल हॉटेल. इकडे आता कोणाला उभं राहायला अलाउड नाही असं वाटतं, कारण कोण दिसत नाही मला, सर्व या साईडला आहेत. हाय टाईडमुळे असेल कदाचित. आपण जाऊया स्ट्रीटच. आणि इकडे ते घोडागाडीचा टाईप कधी केली इकडे याला कोणी बघा, इकडे मस्त आहे. सही आहे बघा इकडे, हे बघा सही आहे बघा, सही आहे सही आहे. आधी तर घोडागाडी प्रॉपर होती, आता घोडे ॲक्च्युली अलाउड नाही आहे केलं आहे, म्हणून त्या लोकांनी असंच गाडीवाला केलं आहे, पण ठीक आहे. तर इकडे आता आपण कोल्हाबाच्या रोडला आलेलो आहेत. मस्तपैकी गजबजलं आहे आता. आज एरिया, हा शनिवार आहे ना. हां इकडे केक शॉप खूप आहे, सेलेजर आहे, मॉन्जिनिस पण आहे, आय थिंक कॅमी वेफर्सवाला आहे. हो मॉन्जिनिस पण आहे, पार्टी मॉन्जिनिस पण होतं. केक शॉप खूप आहे तिकडे. तर हे आपलं आहे ससून डॉक. इकडे असं मोठ्या होलसेलमध्ये इकडे फिश मिळतात. सकाळच्या यायला पाहिजे इकडे, येणार आपण लवकर सकाळी मच्छी घ्यायला अमूच्या बड्डे दिवशी. आपण विचार केला बड्डे वगैरे आपण मस्तपैकी छानपैकी घरीच करू. इकडून फिश वगैरे आणायचं, घरीच बनवायचं मजबूत आणि एन्जॉय करायचं. आपणच नाही म्हणजे ताई काय इकडची, मग सासूरवाडी इकडची, काय 1-2 मित्र असे. तर आपण आता गोल फिरलेलो आहेत आणि आपण सरळ बाहेर पडणार आहेत त्या साईडला. गुलाबाचा जो दुसरा एक साईड आहे तिकडे पण मच्छीवाले बसतात वगैरे त्या साईडने. इकडे पण मच्छी मार्केट आहे या साईडला, तुम्ही बोललो ना इकडे मच्छी मार्केट आहे आणि पाठीच समुद्र आहे. तिकडे पाठीच समुद्र आहे त्या साईडला, पाठी त्या साईडला. म्हणजे रात्रीचं पण तुम्हाला मच्छी घ्यायची असेल तुम्ही इकडून घेऊ शकतात कोल्हाबाच्या या साईडने, बॅक साईडने. हां तर काय, कारण समुद्र काढले इकडे विकलं, संपला विषय. फ्रेश. तर आता आपण बघा नरिमन पॉईंटच्या टोकाला आलेलो आहे. तिकडे NCPA आहे थिएटर. आता आपण इथून युटर्न मारून सरळ, म्हणजे आमचं जे जनरेशन होतं ना त्यांनी पुढपर्यंत टोकापर्यंत गेलेलं आहे, पण आता हे इकडे ब्लॉक केलं. म्हणजे आता स्पृहाचं जनरेशन हे पुढे बघू शकणार नाही. आम्ही पुढपर्यंत गेलो जायचो, हां एंड पण जायचो, तर आमचं जनरेशन एंड पण बघायचो, पण असं बंद केलं आता.
हो ते तिकडे बसायचं दगडा वगैरे आपण तेव्हा. हो तो दगडाबिडा बसायचं, फोटो बिटो काढायचं. तो बहुत कुछ बंद कर दिया है ऑफकोर्स फॉर सेफ्टीसाठी. कारण तेव्हा आम्ही कसं आवली पोरं नव्हतो, आलीची पोरं आवली आहेत असा लफडा आहे तर काय. आणि इकडे आहे जायला टुवर्ड्स हाजी अलीला, पण आज बंद केलं आहे. हो आज बंद केलं रे. हां नेहमी 11 वाजता बंद होतं, आज लवकर बंद केलं. काय तुमचं काम वगैरे चालू असं नाही. शनिवार ना कदाचित शनिवार वगैरे बंद असतं. मग हा वाला शनिवार वगैरे बंद असतो आणि हा वाला आता चालू ठेवला शनिवार रविवारचं पण. हा वाला राईटवाला म्हणजे टुवर्ड्स हाजीर टू मंत्रालय, म्हणजे हाजीर टू नरिमन पॉईंटवाला हा चालू ठेवला आहे. हा वाला शनिवार रविवार बंद असतो. इकडे तुम्ही पाहाल ते या साईडला बघा, तुम्ही बोललो होतो ना आधी, हे बघा एवढा मोठा फुटपाथ केला बघा, एवढा मोठा फुटपाथ. म्हणजे आरामात 3 गाड्या पास होती एवढा मोठा फुटपाथ केला आहे. आता एवढा मोठा फुटपाथ करायचा काय गरज आय डोंट नो. पुढे काय प्लॅन आहे पण बघा ना केवढा मोठा आहे. हो आणि त्याच्या पुढे पण अजून ते लोकांनी असं म्हणजे खोदून बिजून ठेवलं त्या साईडला पण. ट्रक बघा तिकडे उभा आहे बघा त्या साईडला. काय करता कळत नाही बाबा. आणि हे सर्व आपली जनरेशन नाही, पूर्वाची जनरेशन पाहणार आहे फॉर शुअर. तर मंडळी आता 8 वाजले आहेत आणि आता आपण आलो आपल्या सासुरवाडीमध्ये गावदेवीला. मंडळी आता आपण आलो आपण गावदेवीला आपल्या सासुरवाडीकडे. तर फायनली आपल्याला काय पाऊस मिळालाच नाही. मस्तपैकी फिरलो वगैरे आपण, पण मजा आली फिरायला, जरा बरं वाटलं जरा फॅमिली आउटिंग करायला. आणि जर रात्री पाऊस पडला तर आपण रात्री पुन्हा जाणार आहे राऊंड मारायला फॉर शुअर. तर पाऊस पडला तुम्हाला ऑफकोर्स ते नेक्स्ट व्लॉग पाहायला मिळणार आहे कसं आहे. तर आता आपण काय करतो तर तुम्हाला आपला हा मुंबईचा व्लॉग तर तुम्हाला आपला हा मुंबईचा व्लॉग कसा वाटला, जिकडे आपला पाऊस सापडलाच नाही, मिळालाच नाही, पडलाच नाही, नक्कीच कमेंट करू नका. जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्समध्ये. माझा इंस्टाग्राम ID SANDY__कनेक्ट करू. तर भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. खुश राहा आणि हसत राहा.